हॅलो, कशा आहेत सर्व मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता बनवलेले होते मी मुगाचे अप्पे आणि त्यानंतर आली आहे थोडीशी फेरफटका मारायला माझ्या गार्डनमध्ये आणि मग त्यानंतर सुमितच्या टिफिनची तयारी करायची होती. तर सुमितच्या टिफिनची तयारी करायला घेतली. आज होती पनीरची भाजी. तर सुमितला अर्णवला दोघांनाही खूप पनीरची भाजी आवडते, म्हणून आज पनीर घरीच बनवलेलं होतं मी. तुम्हाला जर पनीरची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. त्यानंतर मग पोळ्या वगैरे बनवून घेतल्या आणि मी पेंड खजूर आणि शेंगदाण्याचे लड्डू बनवलेले आहेत. तर ते सुमितला आता देणं चालू केलेलं आहे. तर रोज एक दुधासोबत देते मी त्याला. त्यानंतर मग पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. सुमित रेडी झालेला होता, तर सुमितचं खाणं झालं. त्यानंतर टिफिन पॅक केला. तर पनीरची भाजी असली त्या दिवशी माझा मुलगा टिफिन फिनिश करून आणतो. तर असं आहे. त्यानंतर मग बघा इथे गार्डन सुमितची तयारी चालू होती जाण्याची. व्हॅनसुद्धा आलेली होती. तर सुमितला पोचवलं, बाय वगैरे केला सुमितनी. त्यानंतर मग सुमित स्कूलमध्ये निघाला आणि सुमितची स्कूल खूप लवकर असते. 6:30 किंवा 6:45 सुमित घरून निघतो. तर मग सुमित स्कूलमध्ये गेल्यानंतर मग अर्णवची तयारी असते. तर मग अर्णवला उठवायला आली. त्याची स्कूल थोडी लेट राहते, तर तो 7ला उठतो आणि त्याची स्कूल 8:30ला राहते. तर मग अर्णवला उठवलं. त्याचं तो तयारी करून घेत असतो. त्याचं मला तयारीचं अजिबात टेन्शन नाही. त्यानंतर तुम्हाला दाखवते माझ्या बेडरूममधल्या खिडकीमधून किती छान असा व्ह्यू दिसतो. तर बघा इकडच्या साईडला असं आहे आमचं वातावरण. आणि त्यानंतर मग मुलं गेल्यानंतर किचनमध्ये सर्व अस्तव्यस्त आणि नंतर मग बाकीचे राहिलेले कामं. त्यानंतर चहा बनवून घेतला. चहा बनवला आणि मस्तपैकी माझ्या मिनी गार्डनमध्ये चहा एन्जॉय केला. तर गार्डन कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आणि काल गेली होती मी डीमार्टला. तर डीमार्टमधून आणलेलं होतं हे आपलं महिन्याचं सामान. तर हे चेक करत होती की काही राहिलं तर नाही. तर खरंच राहिलं माझं 2-3 सामान राहून गेले की जे मला अर्जंट होते. तर जसं की चायपत्ती वगैरे हे विसरून गेली मी, नमक पॅकेट. तर तेच पाहत होती. तर डीमार्टमध्ये हे मला रुमाल जे आपण स्वयंपाक करताना हात वगैरे पुसायला पाहिजे असते तर आणले होते मी. तर 20 रुपयालाच पडले, खूप कमी किमतीत पडले. आणि मी हे ऑनलाईन मिशोवरून बोलवले होते बटर पेपर. तर छान आले. त्यानंतर मग आज मला धुवायच्या होत्या सोफ्याच्या कवर, कारण आज बऱ्याच दिवसानंतर थोडीफार तरी ऊन डोळ्याने दिसत होती. तर चला म्हटलं, मला 2-3 दिवसापासून धुवायचेच होते. तर मग मी सोफ्याचे कवर धुवायला काढले. आधी कपडे धुवून घेतले, त्यानंतर पटकन ड्रायर केले आणि मग सुकवायला आली पोर्चमध्ये. तर आता मी टेरेसवर तर काही कपडे वाळत घालत नाही आहे, कारण इथे इतक्यात पावसाचा काही भरोसा नाही आहे. सकाळी ऊन राहतं तर संध्याकाळी पाऊसच, दुपारपर्यंत पाऊसच राहतं. म्हणून मग मी पोर्चमध्येच कपडे सुकवायला टाकले. आणि आज भरपूर कपडे होते, म्हणून मग मी 2-3 साईडला अशी दोरी बांधून घेतलेली. त्यानंतर मग बघा सगळे कपडे झाले माझे सुकवायला टाकून आणि ड्रायर केलेले होते. आणि थोडंसं ऊन वाटत होतं म्हणून मग लवकरच सुकून गेले कपडे. त्यानंतर काही कपडे राहूनच गेलेले होते, कारण पोर्चमध्ये सगळ्या बाजूनी कपडे टाकले तरीसुद्धा जागा होत नव्हती. आज मुलांचे, यांचे आणि सोफ्याच्या कवरा वगैरे बरेच कपडे होते. त्यानंतर मग राहिलेले कपडे सुकवायला टाकले. तर सकाळपासून दुपार कशी होते कामात तर काही समजत नाही, कारण खूप जास्त कामं राहतात. मग लागलेली होती भूक. त्यानंतर मग मस्त जेवण करून घेतलं. आज जेवणामध्ये डाळ भाजी आणि फुलकोबीची भाजी होती. तर जेवण वगैरे करून घेतलं. आणि 2-3 दिवसापासून झाडाला अजिबात पाणी दिलेलं नव्हतं, पण आज ऊन पडलेली होती म्हणून थोडा वेळ होता माझ्याकडे, म्हणून मग झाडं पण थोडी सुकली वाटत होती. म्हणून चला म्हटलं आज थोडंसं पाणी वगैरे देऊन द्यावं, कारण की आता इतक्यात पावसामुळे पाणी देण्याचं काम पडत नाही आहे जास्त. मग छान असं पाणी देऊन दिलं. आणि आज नळसुद्धा आलेले होते. तर आमच्याकडे 8 दिवसातून एकदाच नळ येतात. तर तुमच्याकडे रोज येतात का कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ बघता व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करून द्या. तर माझे व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि कमेंट करायला विसरू नका. तर अशा प्रकारे होता आजचा व्लॉग. आवडला असल्यास लाईक करा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.
तर भरपूर असे आहेत, त्यामुळे वेळ पण लागतो झाडांना पाणी द्यायला. बाय.